1970 आप्पा हे जग सोडून जातील असं कधी कोणी स्वप्नातही कोणाला वाटलं नसेल. पण 30 तारीख तो वार तो दिवस, त्या दिवशी मात्र या कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारा हा बाप, जीवापाड प्रेम करणारा हा आदर्श भाऊ, प्रत्येक नात्यामधलं पुत्र असेल, मुलगा असेल, बाप असेल, भाऊ असेल, पती असेल, प्रत्येक भूमिकेत आपली कामगिरी चोख बजावणारा गोड आणि आदर्श असा बाप होता. श्यामलाल भावसार, अनिल भावसार, सुनील भावसार, संजय भावसार, मोठीताई, मीनाताई, सुधाकर वाघमारे, अलकाताई, रेखाताई, नयनाताई, ललिताताई, अनिताताई यांचा भक्कम आधारस्तंभ, कुटुंबाचा तर आधारस्तंभ होताच, पण या नात्या गोत्यात प्रत्येकाला जपणारा हा बाप होता. आज प्रमोद, विकास आणि कपिल आणि आई लीलाताई या परिवारापासून हा बाप कायमचा दूर निघून गेला. दादा ज्येष्ठ शिवसैनिक होते. माझी त्यांची भेट किंवा ओळख झाली असेल ती गुलाबराव पाटलाच्या निवडणुकीमध्ये, पहिल्या निवडणुकीमध्ये. त्याच्याही आधी उत्तमरावांची निवडणूक होती, कारण समोरच त्यांचा चहाचा स्टॉल होता. त्यांचं आजही तिथं दुकान आहे. अत्यंत सहज संवाद साधणारा, मनात कुठलंही किलमिश कटुता न ठेवणारा आणि प्रत्येकाला भरभरून प्रेम देणारा, आनंद वाटणारा असा बाप होता. मित्र, एकत्र कुटुंब पद्धतीचा पुरस्कार करणारा, प्रत्येक भाऊ असेल, बहीण असेल, त्या प्रत्येकाला मायेचा ओलावा देत जगणारा हा बाप होता. प्रमोद, विकास, कपिल यांच्यावरचं हे बापाचं छत्र खरं तर अजून जायला नको होतं. बाप किमान 80 वर्ष जगला पाहिजे. मी महाराष्ट्रभर जेव्हा फिरतो ना, तेव्हा प्रत्येकाला सांगतो माझा बाप 80 वर्ष, आणि जर 100 वर्ष जगला तर त्याहून भाग्यशाली कोण मग. कारण धावपडीत कष्ट करण्यात 60 वर्ष निघून जातात आणि पुढचा जो प्रवास असतो तो त्याला आनंददायी जगता आला पाहिजे. आज माझे काकाश्री सदानंद दडू भावसार, ज्यांच्याशी माझी 1992 पासून माझी मैत्री आहे, माझे ते पिता समान माझे काका, आणि या ठिकाणी अनेक जण आलेले आहेत जे माझ्या परिचयाचे आहेत. मला असं वाटतं आपण स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी सांभाळलीच, पण भावसार समाजाच्या, वान्य समाजासाठी सदैव पुढे असणारा हा सच्चा कार्यकर्ता होता. सच्चा बाप होताच होता, पण एक चांगला कार्यकर्ता आणि समाजासाठी राबणारा, समाजाच्या कुठल्याही गोष्टीला तोंड देणारा, असेल समस्या समाजाची ती सोडवणारा हा बाप होता. मित्र, परमपिता परमेश्वर भोलेदेव, देवाधिदेव महादेवाची निस्सीम भक्ती ते करायचे. देवाच्या सेवेसोबतच समाजाची सेवा त्यांच्या हातून रोज नित्य नियम घडायची. स्वतःच्या पलीकडे इतरांचा विचार करणारा हा बाप होता. आणि मी तर म्हणेन, प्रत्येक बाप हा घरासाठी प्रेरणादायी असतो, आणि म्हणून हा बाप अजूनही या परिवाराला हवा होता. अजूनही आपण तुम्हा आम्हा सर्वांमध्ये असायला हवं होतं. शेजारी गोपालदादा राहतात, निवृत्त मिलिटरीमॅन, तेही म्हटले की आम्हाला वाटलं नव्हतं की आप्पा एवढ्या लवकर सोडून जातील. परिवारावरती तर हा मोठा दुःखाचा आघात आहे. कपिलचं लग्न पाहण्याची त्यांना खूप इच्छा होती. प्रत्येक आई आणि बापाची इच्छा असते आपल्या डोळे देखत मुलांचं लग्न व्हावं, स्थिर स्थावर ते व्हावेत, ही प्रत्येकाची भूमिका. श्याम भाऊ, अनिल भाऊ, सुनील भाऊ, संजय भाऊ हे चारही भावंड आपण शिवाय कुठलीही गोष्ट करायची नाहीत. आपले वडील बंधू आप्पा यांना सांगितल्याशिवाय ते कुठलाही निर्णय घ्यायचे नाहीत. काय एकी
अशी परिवारामध्ये जर एकी राहिली ना तर दुखडी निर्माण होत नाही, कुटुंबामध्ये वाद निर्माण होत नाही. जे काही या परिवाराची जी काही मालमत्ता असेल, आई वडिलांच्या वंशपरंपरेत आलेली, आपण जनरली पाहतो की अनेक ठिकाणी आपण आपल्या नातेवाईकाला बोलवणार, यांना बोलवणार, त्यांना बोलवणार आणि मग हिस्से वाटणी करणार. पण या भावंडांनी कुणालाही बोलवलं नाही. आप्पा त्यांच्या कुटुंबाचा सल्लागार होता, सच्चा माणूस होता. भाऊने जे जे सांगितलं, जी जी गोष्ट तुला ही तुला आणि भावांनी होकार दर्शवला. मित्र, आजकाल इतका विश्वास आहे समाजामध्ये. सख्या बापाचा मुलावर नसतो, मुलाचा बापावर नसतो. मात्र आप्पा खरंच ग्रेट पर्सनॅलिटी, आदर्शवत जीवन जगणारा हा माणूस. प्रत्येक जण त्यांचा शब्द झेलायचा आणि म्हणून साधी राहणी बघा, साधी टोपी होती त्यांची, एक साधा पोशाख असायचा. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी, एवढ्या मोठ्या कुटुंबाचा कबिला सांभाळणं आणि प्रत्येकाला प्रेम देणं, तेही निस्वार्थ भावनेनं. त्यातून एखादा भाऊ म्हटला असता, मी मोठा आहे, जास्त माझ्या वाटेला आलं पाहिजे. पण नाही, समसमान प्रत्येक गोष्ट प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे. मला भले कमी मिळाली एखादी गोष्ट चालेल, पण तुम्हा सर्वांना सर्व मिळालं पाहिजे, अशी कोणत्या भावाची इच्छा असते. असे भाऊ, असे बाप आणि अशी माणसं जगामध्ये दुर्मिळ आहेत. जसे आमचे भावसार काका, सदानंद धळू भावसार काका, हेही भावसार समाजामध्ये असं व्यक्तिमत्व आहे. अशी बाप माणसं समाजामध्ये खूप दुर्मिळ असतात आणि यांचा आदर्श किती घ्यावा आणि जगाला किती सांगावा. जाता जाता मित्र हो, बाप हिमालयाची सावली ही कविता मी दादांना या ठिकाणी अर्पण करेल. आणि पुढेही मला एका कार्यक्रमाला एका मारवाडी समाजामध्ये बाप सांगायला जायचंय. ऐकूया बाप हिमालयाची सावली. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप. अखेरच्या क्षणापर्यंत रोज धावत असतो बाप. पोरांशिवाय कधीही घरी जेवत नसतो बाप. नवे कपडे पोरांना जुनेच कपडे घालत असतो बाप. घरी कुणी नसताना एकटाच स्वतःशी बोलत असतो बाप. चार भिंतीच्या विश्वाला रोज आकार देतो बाप. पोट भुकेले जरी मोठ्याने ढेकर देतो बाप. दुष्काळाच्या झडा सोसता नेहमी हसत असतो बाप. स्वतःसाठी जगणे नाही, वादळ वारा झेलत असतो बाप. रोजच्याच वेदनांशी निहारता रोज लढत असतो बाप. कधी आतल्यात न सांगता रोज रडत असतो बाप. कधी सुखाचे कधी दुःखाचे चटके सोसत असतो बाप. तुमच्या माझ्या घरासाठी क्षण सुखाचे वेचत असतो बाप. व्यथा वेदना भोग भोगुनी रोज जगत असतो बाप. सुख दुःखाला समजून घेत रोज नव्याने शिकत असतो बाप. कुणी म्हणतो बाबा पप्पा, कुणी म्हणतो बाप माणूस. आईच्या माये सारखाच शांत संयमी प्रेमळ असतो बाप. शांतीचा जागर प्रेमाचा आगार असतो बाप. सर्वांना समजून घेणारा हळव्या मनाचा सागर असतो बाप. तानुल्या जीवासारखा हमसून रडत असतो बाप. विस्कटलेल्या नात्यालाही प्रेमाने जोडत असतो बाप. खूप काही करूनही पोरांना कधी कळत नसतो बाप. काही पोरांना बाप कळतो, बँकेत पैसा आहे, खूप इस्टेट आहे. आणि काही मुलांना ज्यांच्याकडे काहीच नसतं तरी त्यांना बाप शेवटपर्यंत कळतो.
खूप काही करूनही पोरांना कधी कळत नसतो बाप. जगाच्या कुठल्याच बाजारात, ओ मित्र हो, जगाच्या कुठल्याच बाजारात कधी मिळत नसतो बाप. बँक बॅलन्स पोरांसाठी हाती काही ठेवत नसतो बाप. पोरांशिवाय आजही घरी जेवत नसतो बाप. आनंदाची गुरुकिल्ली अमृताचा झरा असतो बाप. प्रत्येकाच्या भल्यासाठी रागवणारा खरा असतो बाप. मित्र हो, खूप वर्षापूर्वी मला 10वीला एक धडा होता. कवितेत त्या धड्यामध्ये लिहिलं होतं, बाप कसा असतो. लेखकाने म्हटलं होतं, बाप कसा असतो, तापट असतो, संतापी असतो. आणि पुढे वाक्य लिहिलं होतं, दारू पिऊन ढिंगणा घालणारा असतो. माझा बाप असा मुळीच नाहीये. राग व्यक्त करत असेल, पण त्या रागामागे माया आहे, प्रेम आहे, सद्भावना आहे. हेच तो लेखक विसरला. आणि मित्र, माझा बाप दारुडा पण नाहीये. तो खूप गोड आहे, आदर्श आहे. दारू पिणे, दारू हे व्यसन आहे, तो विकार आहे, औषधाने बरा होऊ शकतो. म्हणून माझा बाप हा आदर्श आहे आणि हिमालयाच्या सावली एवढा आहे. शेवटच्या कडव्याकडे वळतो आणि थांबेन. धगधगता निखारा होऊनी, धगधगता निखारा होऊनी, रोज पेटत असतो बाप. कुठे दगड फोडताना घाव हातोड्याचे झेलत असतो बाप. धाक दरारा दबदबा, कसा आहे माझा बाप. धाक दरारा दबदबा, आतून कोमल असतो बाप. धाक दरारा दबदबा, आतून कोमल असतो बाप. कधी आकाश कधी प्रकाश, घराचा सुगंध असतो बाप. शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बाप. शक्ती धैर्य स्वाभिमानाची शान असतो बाप. आईच्या माये सारखाच, आईच्या माये सारखाच महान असतो बाप, महान असतो बाप. अशा या आदर्श व जीवन जगणाऱ्या आपण मी प्रवीण आधार महाजन, संपादक खानदेश वार्ता, आणि आपल्या सर्वांच्या वतीनं मी भावपूर्ण आदरांजली वाहतो. जाता जाता एक विनंती करेल, आपल्याला सकाळी जरी नाश्ता नाही मिळाला तरी आपण कासावीस होतो, बायको रागावतो, मला नाश्ता दे. पण आपल्या गावात एक बाप आहे ज्याला पुरेसं अन्न मिळत नाही. मी यावर्षी त्याचा संकल्प केला आहे, त्याला तर जेवण आपण 2 वर्ष दिलं, आता पुन्हा मला त्याला जेवण द्यायचंय आणि त्याला घरी एक छोटंसं बांधून द्यायचंय. मला कुठंतरी अतिक्रमण भागामध्ये जागा घेणं काही मला शक्य नाहीये. पण माझा बाप कुणाचा असेल मला माहित नाही, पण कुणाचाही बाप असेल, असा रस्त्यावर तो फिरतोय, अनवाणी चालतोय, न खायला अन्न आहे समजा, न राहायला छत आहे. विचार करा, आपण जर थंडीमध्ये निघालो बाहेर तर आपण म्हणतो, अरे बापरे किती थंडी आहे, पण तो ऊन वारा पाऊस थंडी सहन करत जगतोय. एक छोटीशी झोपडी मला त्यांना बांधून द्यायची. आपणा कोणाला जर मदत करायची असेल तर जरूर आपण मला मदत करू शकता. मी 5 मिनिटं या ठिकाणी थांबणार आहे आणि त्यानंतर इथून पुढच्या कार्यक्रमाला रवाना होणार आहे. मी अशा आदर्शवत जीवन जगणाऱ्या गोड अशा बापाला मी नमन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.